175 वर्ष बोंबलाचं कालवण होत आहे। सर्वांनी टेडे घेतलेले आपापल्या हातात। पहिल्यापासून केल्यांचा मान देतो। जवरे टेड्डे हल्लेले आण माऊले त्याचा पुरवठा कर। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये। आणि आता लगभग लागणार आहे ती गौराई मातेची। सो या गौराई मातीलाच पूजण्यासाठी आपल्याला लागतो तो तेढा। तेढा म्हणजे तेढा त्याला असं बोललं जातं। सो तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट मध्ये कळवा। आणि हाच तेढा आणायला आपण एका आयलँडला आलेलो आहोत आणि थेट जाणून घेऊया। पोचलेलो आहोत तो वर्सोवा कोलीवाडा आणि तिथूनच आपण आता आलेलो आहोत आयलँडला। आणि त्याच ग्रामस्थाकडून आपण जाणून घेऊया काय कशी प्रथा असणार आहे, पारंपरिक प्रथा पाहायला भेटणार आहे या व्हिडिओ मार्फत। सो व्हिडिओ मध्ये बनून राहा। चला करूया व्हिडिओला सुरुवात। पाहू शकता जेवणाची सोय होत आहे। जेवणासाठी आहेत बोंबील आणि वाकठ्या पाहू शकता तुम्ही। हा दादूस आहे। दादूस काय बेद आजचा मग? आज आम्ही गौरीसाठी टेंडे आणायला आलेलो आहोत। ओके, तर ते टेंडे आम्ही आता काढायला जाणार। तर पूर्वी आम्ही हे जेवणाची सोय व्यवस्था करीत आहे। ओके, आम्ही टेंडे आणायला आमच्या गावापासून दुसऱ्या गावात आलेलो आहे। ओके, तरी खूप सारी मुलं आहेत। ओके, त्यांना जेवणाची सोय केली। ही कोणत्या गल्लीची असणार का पूर्ण परिवार असणार आहे? आमचा कालथे परिवार आहे। कालथे परिवार असणार। कालथे परिवार। ओके, कुटुंबाची कालथे परिवाराची गौरी असते। ओके, मग आम्ही सर्व परिवार सर्व मुलांचं आम्ही टेंडे आणायला आलो। ओके। ही दरवर्षी प्रमाणे तरी किती वर्षाची परंपरा असेल अंदाजे? जवळजवळ 175 वर्ष आमच्या गौरी। 175 वर्षापूर्वीची। आणि काका भरपूर नाच करत आलेले बॅक साईडने तुमच्या। आणि आता हे सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर आपण पूजा करणार आहोत। पूजा, हा, हे सर्व झाल्यावर देवींच्या त्या तेढ्यांची पूजा करायची। ओके दादा, नाव तुझं? नितीन कालथे। नितीन कालथे। ओके, हा पूर्ण कालथे परिवार असणार आहे। एकजूट मध्ये जाणार, तेड्यांची पूजा करणार आणि तेढे घेऊन आपण थेट जाणार वर्सोवामध्ये। ओके दादा, थँक्यू। मंडळी इकडे पाहू शकता तुम्ही, थेट डायरेक्ट लसूण वगैरे टाकलाय, फोडणी चालू होणार आहे। आणि इकडं आहे मस्त असा कालवण। हा बघा, वर्सोवा स्पेशल कालवण असणार आहे। दादूस काय काय असणार आहे कालवणामध्ये? कालवणामध्ये बोंबील, कोलंबी, ओके, आणि पापलेट सर्व मिक्स केलेलं असणार आहे। आणि नेहमीप्रमाणे असंच कालवण बनणार। हो। ओके, हा पाहू शकता कालवण मस्त असं वास सुटलाय। आणि हा बघा, हा पूर्ण कालवण असणार आहे, मिक्सअप कालवण असणार आहे, सुका कालवण होणार आहे। आणि कोकम वगैरे टाकलाय। हा बघा, पाहू शकता। आता आपला बोंबलाचं कालवण होत आहे। ओके, बघा कालवण बघा, बोंबील, कोलंबी आणि पापलेट टाकले। आणि याच्यामध्ये पापलेट असं चिलचिलीत करणार आहे। चिलचिलीत एकदम झकास होणार आहे। ओके दादा, पाहू शकता। हा बघा, आणि आता याची पालवड वगैरे घेणार की असंच डायरेक्ट शिजवला जाणार? असं शिजवलं। ओके, आणि पूर्ण स्लो गॅसवर एकदम सुका बनवणार? ओके ओके दादा। हा पाहू शकता मस्त असं कालवण रेडी होत आहे। म्हणजे फोडणी वगैरे कशी देणार आहे इकडे तुम्हाला पाहू शकता तुम्ही। लसूण वगैरे टाकलाय, मिरची पण टाकलेली आहे। हा बघा, आणि इकडे मॅरिनेट करताय वाकठी प्लस बोंबील। इकडे पाहू शकता मॅरिनेशन चालू आहे जोरदार। वाकठी प्लस बोंबील असणार आहे, फुल ऑन सोय होणार आहे। बघा खावायला मस्तपैकी झाल्यावर झणझणीत बोंबील असणार, वाकठी असणार। बघा पाहू शकता, आधी लसूण केलेलं बरं, आता मिरच्या टेस्टोय। दादूस, दादूस नाव काय तुझं? कल्पेश। कल्पेश, ओके। कल्पेश तुझं नाव? कल्पेश सुभाष कालथे। कालथे परिवारच असणार आहे। पाहू शकता मंडळी, पाहू शकता त्या साईडला ऑलरेडी कालवण चालूच आहे। आणि इकडे आता फोडणी चालू होणार आहे। हा दादूस फोडणी देणार आहे। मंडळी आता कोलंबी टाकली पहिलीच, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर मसाला टाकणार ना, बोंबील टाकणार। बोंबील कसं शिजायला टाइम लागतो। ओके, म्हणजे आता मिक्सअप करायचं असेल तुम्हाला तर पहिली कोलंबी टाकता तुम्ही, नंतर मग बोंबील टाकता? बोंबील लवकर शिजते। हा, ओके। मग आधी कोलंबी शिजवून घेणार, त्याच्यानंतर मग हा ही पण टाकणार का त्याच्यात? का ती फ्राय असणार आहे? फ्राय करणार। ओके, म्हणजे हा फक्त कोलंबीचा पूर्ण रसा असणार आहे आणि त्याच्यात थोडीशी बोंबील असणार। आणि इकडे मंडळी पाहू शकता हे फ्राय असणार आहे, वाकठी प्लस बोंबील। म्हणजे नेक्स्ट वन टाकलेला आहे मसाला मस्त असा मॅरिनेशनला। हे बघा कोलंबी पण पाहू शकता तुम्ही,
मस्त अशी लाल झाली मसाला टाकल्यानंतर. आंबोशी टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, ही तुमच्या तिथं बनवता का तुम्ही की आणता विकत आणतो का? आंबोशी पाहू शकता, आंबोशी टाकली आंबटपणा येण्यासाठी. मंडळी पाहू शकता जो कालवण केलेला कोलंबीचा त्याच्यातच आता बोंबील टाकलेले. एक आगली वेगळी पद्धत जी परंपरेनुसार चालत आलेली आहे ती तुम्हाला पाहायला भेटते. पहिली त्यांनी कोलंबी शिजवली आणि आता बोंबील, बिकॉज बोंबील कसे लगेच शिजतात. हा बघा, ती बोंबलाचं पाणी सुटेल आणि आता ते मॅरिनेट पूर्ण केलं जाईल. कोलंबी तर हाफली शिजलेलीच आहे. मंडळी, लास्ट वन जी मॅरिनेशन असते ती म्हणजे कोथिंबीरेचा मारा, आणि तीच कोथिंबीर कापतोय हा दादूस. मंडळी पाहू शकता आता जो कालवण पाहिलेला आपण तो आता ठेवलाय गॅसवर. हा बघा, आता मस्त अशी उकल आल्यानंतर बोंबील पूर्ण पाणी सोडणार आणि पाणी सोडल्यानंतर मस्त असं कालवण होणार. यात तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही, म्हणजे विदाउट पाणी फक्त तेल टाकलेलं आहे. हे बघा, इकडं कालवणाची गार्निशिंग झालेली आहे. कालवण इकडं रेडी आहे. दादूस आता रेडी होईल का कालवण? हा बघा, हा फायनल टच आहे, कालवणाला दिलाय. हा बघा, टोटल 2 रेसिपी तुम्हाला इथंच पाहायला भेटतात आणि ही असणार आहे फ्राय. हे बघा, फ्राय असणार आहे. सो फ्राय पण आपण बघणार. म्हणाली आता त्याच्यावर झाकण ठेवलेले पाहू शकता तुम्ही. आणि तिकडचं कालवण ऑलरेडी रेडी आहे. पहिल्यावाला रेडी झालेलं आहे. दुसरा कालवण हा असणार आहे सुक्कामध्ये आणि तिसरी असणार आहे आपली फ्राय. मंडळी पाहू शकता मस्त असं वाजत गाजत आलेले सगळे. हिंगलाई देवी माते की. कोळीवाड्याची एक आपली वेगळी पारंपरिक परंपरा बघायची. इथून आहे ना आपण आपल्या लोकेशनवर जाणार आहोत. दादा आता इथून आपण कुठे जाणार आहोत? त्या लोकेशनवर. हे बघा मंडळी, आता जाणार आहोत इकडं. पाहू शकता तुम्ही टेडे तिकडं पाहायला भेटतात तुम्हाला, गुलाबी गुलाबी. चला तर एक एक जण चाललेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा, एक एक जण चाललाय. हे बघा मंडळी, एक एक जण चाललाय. मस्त असं साऊंड हातात घेतलेला आहे. मंडळी पाहू शकता. हा बघा, हा असणार आहे टेडा. हा बघा, गौराई मातीसाठी घेतला जाणार आहे. आणि दादूस आहे. हा बघा, दादूसनी पहिलाच काढलाय. आपण घेऊन याची पूजा करणार आहोत. गौराई माते की जय. पहिला टेडा आपण दादूस आहे. हा दुसरा टेडा काढलाय. हा बघा, पाहू शकता. दादूस नाव काय तुझं? मनोज. ओके. प्रत्येक जण आहे ना. हा बघा, इकडं टेडे तुम्हाला भरपूर पाहायला मिळणार आहेत. हे बघा, भरपूर टेडे आहेत. टेडे, टेडा तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट मध्ये कळवा. हा एक अजून टेडा काढताना दादूस आहे. दादूस तुझं नाव काय? आदित्य. आदित्य. आणि इकडं एक दादूस आहे. प्रत्येक जण एक एक टेडा काढत आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा, गौराई मातेसाठी. आणि इकडं आहे दादूस. सर्वजण एक एक टेडा काढतात. हा बघा, जय. हा बघा, तिकडं दादूस आहे. प्रत्येक जण टेडा काढतोय गौराई मातेला ठेवण्यासाठी. इकडे भरपूर चालू गेले. सर्वांनी टेडे घेतलेले आपापल्या हातात. बोला गौराई माते की. गौराई माते की. हिंगलाई देवी माते की. प्रत्येक जण आहे ना, प्रत्येक जणांनी जल्लोष पाहू शकता. टेडे घेऊन आलेत. टेडे घेऊन जल्लोष करत चालले आहेत. गौराई माते की. मोठा जल्लोष आहे, पाहू शकता तुम्ही. गौरी दाखव मंगूची.
हे बघा पाहू शकता सगळ्यांनी आणले टेडे. हे बघा ही बघा पाहू शकता तुम्ही गौराई माता असणार आहे. दादा कोणती असणार आहे गौराई माता ही? घरची गौरी आहे. ओके. नागवा परिवाराची. नागवा परिवाराची. आम्ही कालते परिवार सगळे ओके मिळून सण साजरा करतो. नाव देवीचं काय असणार आहे? गौराईच आमची. गौराईच. आम्ही गौराईच बोलतो. ओके दादा थँक्यू. गौराई माते की जय. देवी माते की जय. गौराई माते की जय. सरळ चला. तो सर्व प्रोग्राम चालू होईल. तो उद्या रात्री. आज चालणार, उद्या बसणार. आज चालणार, उद्या बसणार. रात्री 12ला पूजा होणार. मग गौराई अंगात येणार. केल्याचा मान असतो. सर्व कुटुंब, कालचे कुटुंबातील सर्व लहान थोर जेवढे म्हणजे जीव आहेत. ओके. ते प्रत्येक कुटुंबातली एक मुलगा मुलगी सर्वजण गौरीला केली अर्पण करतात. ओके म्हणजे केल्यांचा मान. केल्यांचा मान असतो. ओके. पहिल्यापासून केल्यांचाच मान देतात. पहिल्यापासून केल्यांचा मान देतो आम्ही गौरीला. ओके. त्याच्यानंतर कशी प्रोसेस असते? त्याच्यानंतर मग केल्याचा मान दिला, सर्व झालं पूजा, मग जेवणाचा प्रोग्राम. ओके. सर्वांना पूर्ण परिवार जो येणार आहे तो मावरं पण खातात. ओके. सोमवार मंगळवार कुठला पण वार असू दे, भाजी पण मच्छी पण सर्व जो येणार त्याला जेवण. ओके. हा प्रसादाचा. ओके. मग नंतर मग संध्याकाळी गावातील लोक, बाहेरची लोक दर्शनासाठी येतात. तो प्रोग्राम चालू होतो. रात्री 12ला जो पण गौर मग 11-12 वाजता मग आमची देवीला ऊद घालतात. ओके. देवीला आवाहन करतात की ये तू. मग ती 11-12 वाजता देवी अंगात येते. ओके. असं आम्ही केल्यानं आमच्या निवेदनाला प्रसादला हात ना लावू. ओके. मग त्याच्यानंतर मग तुम्ही प्रसाद वाटतो. ओके. आणि जोपर्यंत गौर अंगात येत ना तोपर्यंत धूप घालणार, बँड वाजवणार, गौरीला आवाहन करणार. जल्लोष चालू. ये तू ये. ओके. ये गौरीला आवाहन करणार. जोपर्यंत पागऱ्या नृत्य घालणार, गोल फेरा घालणार गौरीला. मग एकदा गौरी अंगात आली की मग सर्व ते कोणाचं काय बोलायचं असते, सुख दुःख काय असते देवीला नवस वगैरे नवस वगैरे असतात ते सांगतात सर्व देवीला. नवसाचा काटा जोग बोललं जाते तो देतात. कोणची इच्छा असते ती. ओके. मग ते 2-2-2:30 वाजेपर्यंत प्रोग्राम चालू असतो. 2-2:30 वाजे. 2-2:30 वाजे. मग दुसऱ्या दिवशी परत दुपारी पूजा होते देवीची. 12-1 वाजता पूजा होते. मग नंतर संध्याकाळी 5 वाजता आमची गौरी विसर्जनला निघते. ओके. तेव्हा आणि विसर्जनला निघते तेव्हा आमचं जे पाखट असते, पाखट त्याला बोलार म्हणतात. बोलार म्हणतात. ओके. त्याचं देवीला नैवेद्य दाखवला जातो. पूर्वी 100 वर्ष झाली, 200 वर्ष झाली. ओके. त्याचा नैवेद्य आणि सुका जवला. ओके. आणि घारी. ओके. घारी असते ती गोड असते. ओके. पिठाची. ओके. जवला आणि तो बोलाराचा सुका पाकट जो बोललो त्याचा नैवेद्य आणि घारी ती देवीला नैवेद्य देतं. ओके. तोच मान पूर्ण गाव लोक जेवायला येतो. ओके. सो असं आपला थाट असणार आहे पूर्ण गौराईचा. प्रसाद बनतो का असा कधी पण बनवला घरी का असं प्रसाद तो कसे होत नाही तो. ओके. फक्त तो देवीसाठी प्रसाद तो बनतो तो. ओके. त्याच दिवशी बनतो. आणि असा कधी घरी आम्ही बनवायला गेलो का तसा प्रसाद आम्हाला होत नाही. आणि आमच्या कालच्या कुटुंबात सुक बोलार जे आम्ही गौरीला नैवेद्य दाखवतो ते आमच्या घरी बनवत पण आम्ही जेव्हा गौरी येते तेव्हा तिचा नैवेद्य खायचं तेवढाच. ओके. आम्ही आल्यावर होतच नाही तो. ओके. म्हणजे त्याच दिवशी त्याच टायमिंगला तो बनतो. तो तिचा प्रसाद असा आहे मुख्य ख्याल की दुसऱ्या दिवशी जरी खाली ना तरी त्याची टेस्ट जाते. ओके. तिचा मान तो नैवेद्य दाखवतो तेव्हा तो प्रसादाचा मान असतो. ओके दादा थँक्यू. मस्त अशी माहिती दिली. आई माऊली मातुसरी आम्ही वर्षाप्रमाणे दर वर्षात तुझा यो मानपान करतो. आवरून घे आणि का चुकलं पकलं असेल माफ कर. आणि असंच दरवर्ष आमच्याशी अशी सेवा होऊन दे. बोला गौराई माते की जय. जवरे टेड्डे हल्लेले आण माऊले त्याचा पुरवठा कर आणि सगळे बालबच्चांचं कल्याण कर. धंद्या पाण्याने यश दे माऊले.
बोला गौराई माते की, इंगला देवी माते की, सदानंदाचा आई माऊलीचा गौराई माते की. थोडा ठेव उरवाला काम करू. ठेवा येतो आता गौरीचा मानपान झालेला आहे. आता आम्ही पूजा झालेली आहे संपन्न. आता देवीला ते धार टाकणार आहे आम्ही दारूची. दरवर्षी परंपरा आहे. बोला गौराई माते की जय. गौराई माते की. बरा निकाला गया ये भंडार गया निकल टाटा टाका चला. घाम निघाला मला. लाईनीशी एक एक जण चटणी हे देत कोणता आलं भंडार त्यांचे हे बघा तेडे घेऊन निघालेले आहेत सर्वजण. तेड्यांचा मानपान झालेला आहे आणि तेडे खेड आणले तिकडं ठेवलेले आहेत. हे बघा मंडळी, हे बघा पाहू शकता फ्राय चालू आहे. वाकठी फ्राय आहे इकडं आणि त्या साईडला वाकठी आणि बोंबील रवा वगैरे मारलेला आहे. हा बघा दातूच आहे आणि पूर्ण मंडळी बसली. इकडं मॅरिनेट चालू आहे आणि हा एक कालवण आणि सगळीच मंडळी बसली ती बघा. जेवण वगैरे सगळ्यांचं चालू आहे. हा बघा बोंबील घेतलाय दादूसनी. मस्त तवा फ्राय बोंबील आहे, रवा मारलेला. हे बघा सगळेजण बसले. हा बघा मानपान चालू आहे. फुल ऑन जोश आहे. याच्यानंतर जोश अजून डबल होणार आहे. त्याच्यासाठी एनर्जी भरली जात आहे सध्या. अजून जल्लोष बाकी आहे. अजून ब्रास बँड आपला येवाचा आहे. ब्रास बँड ओके आणलेले फुल ऑन जल्लोष असणार आहे. आणि इकडे पाहू शकता तुम्ही बोंबलांचा कालवण. बघा स्कुट्या पण सोडलेल्या नाही आम्ही. मग बरोबर आहे. हे बघा व्यव दादूच आहे. सगळी गँग आहे. हे बघा 1 वर्षानंतरची आतुरता आमची गौराई माऊलीची. ओके गौराई माते की जय. जय. पाहू शकता मस्त असे बोंबील फ्राय, वाकठी फ्राय आणि इकडं बोंबलांचा कालवण आंबट ज्याला बोलला जातं तो मिक्सअप असणार आहे विथ भाकरी. आणि दादूसने बनवलं आहे म्हणजे भारीच असणार आहे. मंडळी सगळे टेडे जे काढलेले त्यांचं पूजन तर झालेलं आहे. आता छाटणी होणार आहे म्हणजे मुलासकट काढणार आहेत. मूल कापणार आहेत. हा बघा हा दादा करतो आहे. मूल कापून सेपरेट करणार आहेत बिकॉज मुलाचा ओझा असतो तो जास्त असतो त्याच्यामुळे तो कटआउट करून हा टेडा असतो नंतर तो यूज केला जातो गौराई मातेला सजवायला. सो हे बघा भरपूर तेडे काढलेले आहेत. सगळ्या तेड्यांची कढाई चालू आहे. तिकडं काका पण बसलेत आणि या साईडला हा दादा करतो आहे. सो सगळे तेड्यांचं मूल जो बुंदा असतो
त्यात माती वगैरे भरली असते. सो पूर्ण काढून साफ करून एका ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि हेच तेडे घेऊन गौराई मातेला सजवलं जाणार आहे. सो ही आता प्रोसेस चालू झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. मंडळी हे बघा, एक तर रास तिकडं लागलेली आहे, ही दुसरी यंगरवाल्यांची रास असणे आहे. सगळे यंग लोक आले. हे बघा, आता ही बांधली जाणार आणि हीच इथून डायरेक्टली थेट वर सोवा कोलीवाड्याला जाणार आहे. मंडळी पाहू शकता, जो तेडा उचललेला तोच आता बांधून चाललेला आहे थेट. हे बघा, गौराई माते की, इंग्लादेवी माते की, गौराई माते की. मंडळी पाहू शकता, जे तेडे आणलेले ते आता टाकले टेम्पोत. 1 बाय 1 टेम्पोत टाकले जाणार आहेत आणि थेट जाणार आहेत वर्सोवा कोलीवाडा. सो अजून फुल एन्जॉयमेंट तिकडं बाकी आहे. ही नॉर्मल स्टार्टिंग होती. हे बघा, तेडे सगळे ठेवलेले आहेत.
पाहू शकता आपण आलेलो आहोत गौरीच्या घरात. कातले परिवाराची गौर जी बसली जाते ती बघा, हा गौरीचा स्थान असणार आहे. पाहू शकता तुम्ही इथं तुम्हाला गौर पाहायला भेटणार आहे आणि त्या साईडला तुम्हाला शंकर असणार आहे. सो शंकराचा चिन्ह तुम्हाला पाहायला भेटतोय. असा इथं तुम्हाला गौरी शंकर दोन्ही पण पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पुरणचा विरेन व मी पनवेलकर. आई गौराई माते की जय.